प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेना पक्षामध्ये फूट पडू देणार नाही, या पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो एक सामान्य शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी म्हणून. निकाल आल्यापासून किंवा त्याच्याही आधीपासून शिवसेनेमध्ये दोन गट आहेत अशा पद्धतीची मांडणी राणा पाटील आणि त्यांच्या चिरंजीवत्वाच्या चिरंजीवाचे मल्हार पाटलाचे सगळे कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे. देर आहे दुरुस्त आहे. पालकमंत्री साहेबांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो. पण मल्हार पाटलाला आणि राणा पाटलाला एक सांगतो की तुमचा हिंदुत्वाशी संबंध कधी नसेल, पण शिवसेना पक्षाचा आणि हिंदुत्वाचा संबंध आहे आणि हिंदुत्वाच्या विचारावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची महायुती झालेली आहे. शिंदे साहेबांच्या नावाचा वापर करून आपण प्रचार केलेला आहोत. राणा पाटलांनी सुद्धा केलाय. हा विषय त्यांनी लक्षात घ्यावा. भलेही तुमच्या घरातला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवायचा असेल तर तुम्ही तशी मागणी करा. आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं तानाजीराव सावंत साहेबांनी आमच्यासारख्यांनी शिवसेना पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा ही भूमिका घेतलेली आहे. तशी तुम्ही घ्या ना. तानाजीराव सावंत साहेबांनी ज्या क्षणी ही भूमिका घेतली त्यावेळेस राणा पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं सुरू केलं की बघा महायुतीचा कौल आहे आणि तानाजीराव सावंत साहेब वेगळ्या पद्धतीनं भूमिका घ्यायला लागलेल्या आहेत. त्यानंतरचा पुढचा पडाव असा झाला की 2 दिवसापूर्वी शिंदे साहेबांची भेट मल्हार पाटील, राणा पाटील आणि शिवसेनेतले जे पळवून नेलेले काही 2 जिल्हा परिषदे सदस्य आणि असे काही पदाधिकाऱ्यांनी मिळून भेट घेतली एकनाथ शिंदे साहेबांची. आणि त्यानंतर आल्यापासून अशी एक भूमिका चालू केली की तानाजीराव सावंत साहेबांच्या गटाला वगळून जिल्ह्यामध्ये आम्ही अध्यक्षपद बसवू. मग त्या गोष्टीचा प्रतिवाद आम्ही केला की शिवसेना पक्ष हा एक आहे. ह्या पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम राणा पाटलांनी करू नये आणि शिवसेनेत फूट पाडून महायुती मजबूत आहे असं सांगता येणार नाही. यानंतर मात्र आमच्या पालकमंत्री साहेबांनी दिलेले हे वक्तव्य, ह्या वक्तव्याचा एक शिवसैनिक म्हणून, शिंदे साहेबांचा एक पदाधिकारी म्हणून, शिंदे साहेबांचा एक चाहता म्हणून या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो. सत्तेसोबत आपण जाऊच. महायुतीलाच कौल दिला जिल्ह्यातल्या लोकांनी, पण ह्या महायुतीमध्ये शिवसेना पक्षासोबत सन्मानाची वागणूक असावी. शिवसेना हा ह्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष, स्ट्राईक रेटने असलेला मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीनं जितक्या जागा लढल्या त्यापेक्षा 50% कमी जागा त्या निवडून आणू शकलेल्या आहेत. म्हणून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा गड आहे. तानाजीराव सावंत साहेबांना किंवा रवी सरांना किंवा अशा लोकांना तुम्ही कोण वेगळे आहोत असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि राणा पाटलांनी सांगू नये एवढीच त्यांना विनंती.